मालदीव सरकारने मंत्री मरियम शिवना यांना निलंबित केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी आपल्या 3 मंत्र्यांना निलंबित केले. मरियम शिवना, मलशा आणि हसन जिहान अशी 3 निलंबित मंत्र्यांची नावे आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णदेशी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान 3 मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारने हे पाऊल उचलले. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून आपल्या अनियंत्रित मंत्र्यांना परदेशी नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी करण्यापासून चेतावणी दिली. सरकारने आपल्या निवेदनात म्हटले की मालदीव सरकारला परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद टिप्पण्यांची जाणीव आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. एकूणच मंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही त्यांची वैयक्तिक मते असल्याचे मालदीव सरकारने म्हटले होते. मात्र सर्वांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच सरकारचा असा विश्वास आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही आणि जबाबदारीने केला पाहिजे. द्वेष आणि नकारात्मकता पसरवणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच मालदीव आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या समर्थनात अडथळा येता कामा नये. भारत आणि मालदीवचे हितसंबंध चांगले आहेत असेही मालदीव सरकारकडून सांगण्यात आले होते. दरम्यान मालदीवच्या सत्तारूढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांसंदर्भात घाणेरडी कमेंट केली. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडवली. जाहिद रमीज यांनी पंतप्रधान मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. चांगले पाऊल, मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीज यांनी म्हटले होते. यावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी SM मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.